बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला। त्यावरून 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी राज्यातील 48 जागा किती महत्त्वाच्या आहेत हे स्पष्ट झाले। मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नसलं तरी शिंदेच हे बाळासाहेब ठाकरेंचे उत्तरदायी असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगत उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीला प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। एनडीएच्या बैठकीनंतर झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। भाजप विरोधी महाआघाडीनं नवं नाव इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स असं ठेवण्यात आलं असून त्यांचं संक्षिप्त रूप इंडिया असं आहे आणि बंगळुरूमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता भाजपला इंडियाला पराभूत करून दाखवा असं आव्हान देत 26 विरोधी पक्षांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। सत्ता आणि कुटुंब नव्हे तर देशच महत्त्वाचा असल्याचा थेट संदेश या नावातून देण्यात आलेला आहे। मुंबईत महायुतीची बैठक पार पडलेली आहे। मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर ही कोर कमिटीची बैठक पार पडली। भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या गटाचे नेते या बैठकीला उपस्थित होते। तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे, तर समितीमध्ये प्रत्येक पक्षातील 4 सदस्यांचा समावेश आहे। विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। मंगळवारी विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवर सरकारला घेण्याचा प्रयत्न केला होता, तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांकडून देण्यात येत असलेल्या उत्तरांवर नाराजी व्यक्त केली होती। आजही विधिमंडळ अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। विधान परिषदेच्या उपसभापती या शिवसेनेतच आहेत आणि त्यामुळे पक्षांतर बंदी त्यांना लागूच होऊ शकत नाही। त्या त्यांच्या मूळ पक्षातच असल्याचा युक्तिवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला। तसंच नीलम गोरे याच सभापती म्हणून काम पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मावळमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी तब्बल 25 वर्षांनंतर सत्ता मिळवली आहे। मात्र इतके दिवस एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके हे पहिल्यांदा एकाच मंचावर शेजारी बसलेले दिसून आले। नात्यानं मामा भाचे असलेले हे दोघेही राजकारणातील हाडवैरी आहेत। मात्र राज्यात सत्तेची समीकरणं बदलल्यानंतर आता मावळ तालुक्यात देखील कट्टर विरोधक असणाऱ्या आजी माजी आमदारांना मांडीला मांडी लावून काम करावं लागणार आहे। वाशीमध्ये नवी मुंबईतील शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी नगरसेवक विक्रम शिंदे भाषण करत असताना त्यांनी गटबाजी असल्याचं सांगितल्यावर समोरील व्यक्तीनं आक्षेप घेतला आणि दोघांमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटं जोरदार बाचाबाची सुरू होती। विशेष म्हणजे ही भांडणं सुरू असताना व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते। शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत ही आमची इच्छा आहे। अजित पवार माझे नेते असून त्यांना भेटून मी शरद पवारांच्या सोबत का आहे हे सांगितल्याचं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। हवामान विभागानं पुणे, सातारा, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला बुधवारी रेड अलर्ट जारी केलेला आहे। या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। मुंबई शहर आणि उपनगरात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। यासह कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही आतापर्यंत 10.9 टीएमसी म्हणजे चौघात 34.61% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 8.16 टीएमसीनं म्हणजेच 28.1% पाणीसाठा कमी आहे। जून महिन्यामध्ये पावसानं ओढ दिली। जुलै महिना निम्मा संपत आलाय, तरीही पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे या 4ही धरणात 34.61% एवढा पाणीसाठा जमा झालाय। चिपळूणमध्ये मंगळवारी दमदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांची पुराच्या भीतीनं झोप उडाली होती। एनडीआरएफचं पथक मात्र रात्रभर गस्त घालत होतं। मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। जगबुडी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे आणि त्यामुळे खेड शहरातील नागरिकांना नगरपालिकेनं सतर्कतेचा इशारा दिलाय।
चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं। नदीचं पाणी शिरल्यानं काही सखल भागातील घरं पाण्याखाली गेली होती, तर ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर कमी उंचीच्या पुलावर पाणी चढल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात बोलेरो कार वाहून गेली। सुदैवानं प्रवाशांनी वेळीच गाडीतून बाहेर धाव घेतल्यानं अनर्थ टळला। चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांना पूर आलाय। एटापल्ली तालुक्यात हेडरीजवळ रस्ता आणि नाल्याजवळील पूल हा पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या आंबेनळी घाटात चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळली। दरडीमुळे घाटात दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली असून सकाळपासून दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। सप्तशृंगी गड घाटातून अपघातग्रस्त एसटी बस दरीतून बाहेर काढण्यासाठी आज सकाळी 9:30 ते दुपारी 4 पर्यंत घाट रस्ता बंद राहणार आहे। भाविकांनी या काळात गडावर न येण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात शेतमालाची विक्री होणाऱ्या जागेवरील पत्र्याचे शेड कोसळलेलं आहे आणि यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये। मात्र या निमित्तानं अतिधोकादायक कांदा बटाटा मार्केटमधील जर्जर गाळ्याचा समोर आलाय। महाराष्ट्र शासन कृषी विभाग मंडळ कृषी अधिकाऱ्यांमार्फत 4 सूत्री भात पीक लागवड प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि यावेळी शेतकऱ्यांना नीम आर्क ट्रायकोड्रामा पीएसबी या बांधावर लागवडीसाठी तूर बियाणं वाटप करण्यात आले। प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांनी युरिया ब्रिकेट खताचा वापर केल्यानं भात उत्पादनात वाढ होणार आहे। सततच्या पावसामुळे कोथिंबिरीवर परिणाम झाला असून नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये 40 ते 50 रुपयाला मिळणारी कोथिंबीर जुडी आता 5 ते 10 रुपयांना मिळते। सततच्या होणाऱ्या पावसामुळे कोथिंबिरीला कवडीमोल भाव मिळतोय। शहापूरच्या शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडून शौचालय सफाई करून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या विद्यार्थिनींना मास्क आणि ग्लोव्ज देखील देण्यात आले नसल्याचा व्हिडिओ समोर आलाय। भुसावळमधील साकेगाव ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि या पाईपलाईनमधून कनेक्शन घेण्यासाठी प्रत्येकाला 2300 रुपये मोजावे लागणार आहेत। पूर्वी जेव्हा कनेक्शन घेतलं तेव्हा नागरिकांनी पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा आकारणी करण्यात येऊ नये अशी मागणी करणारं निवेदन शकील पटेल यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी भुसावळ पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। स्वरूपात तलवारी आणि धारदार शस्त्रानं केक कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करणाऱ्या 5 जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी 5ही जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून 2 तलवारी आणि 1 धारदार शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केले। मुंब्र्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। दुधाची डिलिव्हरी करण्याकरता गेलेल्या बॉयचा लिफ्टच्या डकमध्ये पडून मृत्यू झालाय। जटाशंकर पाल असं त्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे। नवी मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांनी बंद पडलेल्या वाहनाला आपल्या गाडीला टो करत बाजूला केलंय। भर पावसात बंद पडलेल्या अपघातातील 2ही वाहन पिटर गाडीतील रोपनं ओढून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली। पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात सोनसाखळी चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। सीसीटीव्हीच्या मदतीनं तपास करून कमलेश गुप्ता या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर 11 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमधील अगरवाल ट्रेडर्स इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला 4 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। हॉर्न वाजवल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादातून या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली। मावळ तालुक्यातील कान्हेफाटा इथल्या सोसायटीतील 4 घरं चोरट्यांनी फोडली आणि या घरांमधील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीनं या चोरट्यांचा शोध घेतला जातोय। बायोडिझेल प्रकरणी आरोपी न करण्यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सांगळे यांनी 3 लाखांची लाच मागितली होती आणि या प्रकरणी धुळे एसीबीनं कारवाई करत पोलीस निरीक्षकासह 2 जणांना अटक केली आहे। जन्म देणाऱ्या आईचे हातपाय बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला ओतूर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। जुन्नर तालुक्यातील कैलासनगर इथे ही धक्कादायक घटना घडली असून मंगेश भोर या नराधमाला अटक करण्यात आली आहे। मनसेतर्फे बोरिवलीमध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोला शर्मिला ठाकरे, सरचिटणीस नयन कदम, विभाग अध्यक्षांसह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।
बुलढाण्याच्या चिखली शहरात घराचं खोदकाम सुरू असताना ब्रिटिशांच्या काळातील चांदीची 100 ते 150 नाणी सापडलेली आहेत आणि ही नाणी लुटण्यासाठी स्थानिकांनी मोठी झुंबड केली होती। तर आणखी नाणी सापडतात का हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। मालवण कुडाळच्या भगवती मंदिर परिसरातील पुलाच्या मुख्य रस्त्यावर 8 फूट लांबीची मगर फिरत असल्याचं दिसून आलं। वाहन चालकांनी वन विभागाशी संपर्क साधला आणि त्यांनी पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे। महारेराकडे नोंदणी केलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी खर्च उत्पन्न याची माहिती अद्ययावत करण्यासाठी राज्यातील सुमारे 746 व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या। त्यातील केवळ 183 विकासकांनीच अहवाल अद्ययावत केल्यामुळे उर्वरित 563 विकासकांना प्रकल्प रद्द करण्याबाबत नोटिसा बजावलेल्या आहेत। मध्य रेल्वेवरील परळ रेल्वे कारखाना बंद होण्याच्या मार्गावर आहे। यामधील कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये पाठवण्यात येण्याची योजना केलेली आहे आणि या कारखान्यांच्या 47 एकर जागेत कोचिंग टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव असून त्याला कर्मचाऱ्यांनी मात्र विरोध केलाय। अहमदनगर बीड परळी नवीन रेल्वे मार्गावर एकूण 23 स्थानकं असून अहमदनगर ते आष्टीपर्यंत 66 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय। तर आष्टीपासून इग्नेवाडीपर्यंत 67 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर आहे। सुमारे 4805 कोटींचा अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचा एकूण 261.25 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे। भरमसाठ वीज बिलांच्या मुद्द्यावरून नालासोपाऱ्यातील नागरिक हैराण झाले आहेत। मनसेनं वीज वितरण विरोधात भर पावसात आणि विनाकारण वीज कपात करण्यात येऊ नये या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। एरंडोलमधील पांडववाडा वास्तू प्रकरणी येत्या 27 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी हे आदेश दिलेत। ऐतिहासिक पांडववाडा कुणाचा यावरून 2 गटांमध्ये संघर्ष सुरू आहे। माणगाव खोऱ्याला पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे दुकानवाड भागातील पूल पाण्याखाली गेल्यानं वसोली अंजिवडे शिवापूर वाहतूक ठप्प आहे। परभणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या निलंबित शिक्षण अधिकारी ऑफिसमध्ये बेकायदा काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे। संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी परभणीमध्ये जाऊन निलंबित आशा गारुड यांची चौकशी केली। दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। देशातील एकमेव पुरुषोत्तमाचं मंदिर असलेल्या बीडच्या माजलगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथे अधिक मासाच्या पर्व काळावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते भगवान पुरुषोत्तम माझ्या मंदिराची शासकीय महापूजा संपन्न झाली। चाळीसगाव नगर परिषदेतून घरपट्टीमध्ये अन्यायकारक दरवाढ करण्यात आलेली आहे। याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये कासा समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। कासा समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। अकोल्याच्या संत तुकाराम चौक ते कोठारी खदान मलकापूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। याबाबत वारंवार मागणी करून देखील डागडुजी होत नसल्यानं वंचित बहुजन आघाडीनं निषेध केलाय। कर्नाटक राज्यातील हिरेकोडी येथे काही समाजकंटकांनी जैन मुनी काम कुमार नंदी यांची हत्या केली। त्यांच्या निषेधार्थ भुसावळ सकल जैन समाजानं मूक मोर्चा काढला। हत्याकांडामागील आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। धाराशिवमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या बॅनरवर आळा घालण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बॅनरवर स्कॅनर कोड सक्तीचं केलेलं आहे। ज्या बॅनरवर स्कॅनर कोड नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते। तुळजाभवानी मातेच्या ऑगस्टमधील सिंहासन पूजेसाठी 26 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे। राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यांमधून मोठ्या संख्येनं भाविक कुलाचार आणि कुलधर्म पूजा करण्यासाठी येत असतात। यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येते। दुर्मिळ जातीच्या घुबडाच्या पिल्लांना जीवदान देण्यात आलेलं आहे। 3.5 महिन्यांच्या पालन पोषणानंतर या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात घडलेली आहे। गंभीर बाब म्हणजे हा पोषण आहार या चिमुकल्यांना खायला घालण्यात आलाय, तर काही मुलांनी हा आहार घरी नेला आणि यावेळी पालकांना त्यात अळ्या आढळून आल्या। संबंधित दोषींवर कारवाई करणार
करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील आवार येथे शेत रस्त्याच्या काढावरून 2 कुटुंबात तुफान हाणामारी झाली। त्यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। आमच्या शेतीचं कुंपण का काढलं आणि तुम्ही या रस्त्याने का जाता असं म्हणत वाद घातला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये 80 वर्षाच्या महिलेची दागिन्यांच्या चोरीसाठी हत्या करण्यात आली। या प्रकरणी शेजारच्याच 37 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे। तिने हत्येची कबुली दिली असून परिसरात संताप व्यक्त होतोय। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।